एका शेतकऱ्याकडे जेवढ्या गायी आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. गायी व कोंबड्यांचे पाय मोजले असते 136 होतात, तर त्या शेतकऱ्याकडे किती गायी असतील? तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. तर आपल्याला लॉजिकचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. गायींना किती पाय असतात? 4. तर कोंबड्यांना 2 पाय. गायींची संख्या आपल्याला दिलेली नाही, मग गायींची संख्या आपण x मानूया. तर कोंबड्यांची संख्या 2x होणार आहे, कारण गायीच्या दुप्पट कोंबड्या आहेत असं माहिती दिलेलं आहे आपल्याला. मग 4 गुणिले x अधिक 2 गुणिले 2x बरोबर 136, कारण माहिती दिलेली आहे आपल्याला की गायी व कोंबड्यांचे पाय मोजले असते 136 होतात. मग आता आपल्याला हे सोडवायचं आहे. 4x अधिक 4x बरोबर 136. 8x बरोबर 136, म्हणजेच x ची किंमत किती असणार आहे? 17. 8 1 8, 8 7 56. म्हणजेच x ची किंमत किती आली? 17. म्हणजेच गायींची संख्या किती आहे? 17. म्हणून 3 नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे. तर आता आपलं उत्तर क्रॉस चेक करून पाहायचं आहे. 17 चोक 68 पाय झालेले आहेत गायींचे, आणि कोंबडींची संख्या 17च्या दुप्पट आहे 34, आणि 34च्या दुप्पट 68. 68 अधिक 68 136, म्हणजेच आपलं उत्तर हे अगदी बरोबर आहे.